वेलकम, सुस्वागतम. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट्स वसई विरार प्रीमियर लीग 2026 सीझन 2 ऑर्गनाइज बाय RS ग्रुप अँड वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन. मागचे 2 दिवस आपण पाहिले. आजचा हा स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपल्या विरारची जीवनदायिनी अर्थात आई जीवदानी मातेला वंदन करून आजच्या या समाचलनाला सुरुवात करतोय. आणि आई जीवदानीच्या कुशीमध्ये बसलेलं हे सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं, हिरवळीनं लशगिरीनं असलेलं हे मैदान आणि त्या मैदानावरती सुरू असलेला हा क्रिकेटचा सोहळा आपण मागचे 2 दिवस अनुभवलेले आहेत. प्रत्येक दिवशी 4-4 संघ खेळतात आणि 2 संघ जे क्वालिफाय होतात ते सुपर 8मध्ये जातात. पहिल्या दिवशी आपण 2 संघांना पाहिलं, कालच्या दिवसामध्ये 2 संघांना पाहिलं आहे आणि आज जे 4 संघ खेळणार आहेत त्याच्यामधली पहिली लढत, पहिली भिडण जी अनुभवण्यासाठी आपण आलो आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये एक असा आवाज, भरपूर स्पर्धा ज्यांचा आवाज आपण ऐकला आहेत आणि त्या आवाजाचा मनमुराद आनंद देखील घेतला आहेत. आपल्या मुंबईचा एक असा आवाज सन्माननीय चंद्रकांतजी शेट्टे सर ते देखील दाखल झाले आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच ऐकू येईल. आपण आमच्या जोडीनं ज्यावेळेला टॉसच्या ठिकाणी गेलो होते त्यावेळेला भरतजी मोरे यांचा आवाज आपण ऐकला होता. मॅचला होईल सुरुवात त्यावेळेला चंदू सरांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच ऐकायला येईल. 2 संघ आहेत. एका बाजूला शेवी 26 चंदन सार आणि समोर आहे विकास 11 बोलिन्स. बोलिंगच्या संघानं टॉस जिंकलाय, नाणेफेक जिंकले आणि त्यांनी सांगितलं पहिल्यांदा आम्ही फील्ड करू, क्षेत्ररक्षण करू आणि फलंदाजी सामर्थ्य केलेले आहे शेवी 26 चंदन सार या संघाला. पुढचा आवाज ऐकू येईल चंद्रकांतजी शेट्टे अर्थात चंदू सरांचा. धन्यवाद सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे वसई विरार प्रीमियर लीगचा या दुसऱ्या पर्वामध्ये. दुसऱ्या पर्वाचा पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. प्रीमियर लीग म्हटलं तर अलीकडच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतात आणि विविध संघातील खेळाडू एका ठिकाणी एका मंचावर एका संघात येऊन खेळतात देखील. जोडीला आयकॉन हे आता आपल्याला सातत्याने पाहायला देखील मिळते. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर पाहिला. तर बॉल थोडासा बाहेर टर्न देखील झालाय आणि पंचांनी आपले हात फैलावलेत, कारण पंच म्हणून देखील जर पाहिलं तर स्वतः अजित सर आहेत, कल्याणी घोरपडे सर आणि सतीश कुरूप सर ही अशी तिकडी आहे ज्यांनी मात्र विश्व गाजवलंय. गोलंदाजीसाठी पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी वीरेंद्र बाबरे. हाई बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळालाय. तिकडनं थोडासा आयकॉन आहे ना वीरेंद्र बाबरे, आयकॉन म्हणून खेळतायत. सातपाटी या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आयकॉन म्हणून या टीममध्ये खेळतायत. खेळपट्टीवर गवत आहे आणि खेळपट्टीवर ज्या ज्या वेळेला गवत असतं बॉलची मुवमेंट देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण लेदर बॉलचे कित्येक खेळाडू या मैदानात घडतायत. विवेक सर ते कित्येक वर्ष काम देखील करतायत. ओहो, या वेळेला उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळाली. पंचांनी आपले हात फैलावलेत आणि कळवतायत. हा व्हाईट बॉल आहे. मॅचला सुरुवात झाली आहे. या क्रिकेटच्या खेळाची सुद्धा तुकाराम सर एक वेगळीच मजा आहे. खेळतानाही आनंद मिळतो, पाहताना सुद्धा आनंद मिळतो, सकाळी आनंद मिळतो, दुपारी आनंद मिळतो, संध्याकाळी सुद्धा आनंद मिळतो, गावासाठी आनंद मिळतो आणि तेवढाच आनंद मात्र आपण या प्रीमियर लीगमध्ये देखील घेतोय. व्हाईट बॉल इकडे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर वीरेंद्र बाबरे आहेत, दुसऱ्या बाजूला बॅटिंगसाठी आकाश पांडे हे देखील एक मोठं नाव आहे. या वसई विरारमधून बरेचसे खेळाडू सातत्याने टेनिस क्रिकेट विश्व गाजवत आहेत. लेदर बॉल ते तर सातत्याने गाजवत आहेत. सुमित ढेकळे इन ॲक्शन आहेत. विरूचा पुढला बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, लोअर फुलटॉस केला आणि बॉलला मात्र सीमारेषच्या दिशेने पाठवले खरं, परंतु तिकडे 1 रन येईल. मोठा फटका नाही मारू दिलाय. काही वाईट बॉल आले, 3 वाईट बॉल आलेत. धावसंख्या आता 4 वर जाताना पाहायला मिळते. प्रेक्षकांनी पहिल्याच मॅचपासून मैदान भरायला सुरुवात केली आहे. वसई विरार नाला सोपाऱ्याचा ब्रँड, ज्या ब्रँडची चर्चा संपूर्ण जगभरात आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये, अंडरआर्म क्रिकेटमध्ये आहे, टेनिस क्रिकेटमध्ये आहे, भारतात आहे, भारताच्या बाहेर आहे. 5 वेळेचा सुप्रीमो चषक जिंकणारा कर्णधार आणि ISPL कर्णधार सुद्धा. बॅटिंगसाठी इन ॲक्शन मध्ये बाहुबली सुमित ढेकळे इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. समोर युवा टॅलेंट आहे पालघर जिल्ह्याचं वीरेंद्र बाबरे.
पहिला बॉल सुमित ढेकळे पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्ट्राईक घेतली आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. 4 चौकार. जीवदानी मातेचं मंदिर इन ऍक्शन सुमित. हो पुल करण्याचा प्रयत्न केलाय खरा. टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हिटही करण्याचा प्रयत्न तिकडे झाला परंतु धावसंख्या आता 1 ने पुढे गेली आहे. ती गेली आहे 9 धावांवर. या प्रीमियर लीग स्पर्धांची सुद्धा अलीकडे मेजवानी पाहायला मिळते आपल्याला मोठ्या प्रमाणावर. गावाच्या प्रीमियर लीग, तालुक्याच्या प्रीमियर लीग पाहायला मिळतात, विभागाच्या प्रीमियर लीग पाहायला मिळतात, जिल्ह्याच्या आणि विविध प्रोफेशनल हाफमध्ये सुद्धा आता क्रिकेट 90% हे आता प्रीमियर लीगचंच झालंय. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत. कमी गतीचा थोडासा पुढे टाकलेला बॉल होता. पॉइंटला पकडला जातोय. पहिली विकेट, पहिला धक्का. आकाश पांडे आउट. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. पहिली विकेट आली आहे. सुमित यांची साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानात चाललेत. बॅटिंग टीम 12th मॅन गरजेचा आहे. महेश सकपाल बॅटिंगसाठी येत आहेत. पहिली ओव्हर मार्गस्थ असताना पाहिलं मिळते. 9 धावा धावफलकावर आहे. 1 विकेट माघारी देखील परतलेली आहे. महेश माही बॅटिंगसाठी. वसई विरार प्रीमियर लीग एक मोठी आणि मानाची स्पर्धा. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर स्ट्रोक खेळलाय आणि पाठवलाय सीमारेषा पार. तांत्रिक अडथळा इकडे, त्यामुळे फक्त काही मिनिटं मॅच थांबवायचे. थोडंसं आयोजन कमिटीचा इशारा येतोय. हॅलो, चला मॅच चालू करायची आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 13. विकेट आली आहे 1 आणि म्हणजे बऱ्यापैकी दोन्ही टीमसाठी ही सुरुवात चांगली मानावी लागणार आहे. आणि येणाऱ्या 5 ओव्हर तेवढ्याच निर्णायक असणार आहेत. आज या क्रिकेट स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर संपूर्ण वसई विरार खेळत आहे. नायगावपासून विरारपर्यंत हा संपूर्ण परिसर क्रिकेटच्या रंगात रंगून जाताना पाहायला मिळेल. ऐतिहासिक वारसा असणारी भूमी आहे. जीवदानी मातेचं मंदिर म्हणा, वसईचा किल्ला म्हणा, त्याचबरोबरने समुद्रावर मासेमारी करणारे कोळी बांधव म्हणा किंवा चाकरमानी म्हणा, असं खूप सारा विस्तार आणि झपाट्याने प्रगती करणारं शहर भारतामध्ये म्हणून देखील वसई विरारची सर सातत्याने चर्चा देखील आहे. शहरीकरण मोठ्या प्रमाणावर झालं परंतु गाव पण आज देखील टिकून ठेवलेलं आहे. असं हे वसई विरार आहे. दोन्ही बाजू जसं आपण वसईचा पश्चिम पट्टा पाहिला ना, अगदी हिरवळीला नटलेला आहे. आजही वसईचं सौंदर्य बघायचं तर पश्चिम पट्ट्यामध्ये जायचं. वसई विरारच्या अगदी नारळाच्या त्या बागा असतील, केळीच्या बागा असतील, पूर्ण निसर्गानं नटलेलं आमचं वसई विरारचं हे शहर आहे.
येस, असंही वसई विरार क्रिकेट नेहमीच मग अंडरआर्म ओव्हरआर्म लेदर बॉल क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं इकडे. सुमित पाठीमागे खेळतायत, जागा बनवली, थोडेसे शफल झाले, बॉलला आदेश दिलाय, जा सीमारेषा पार. 4. आता येणारा चेंडू होता. जसं आपण या एंडनं ज्या वेळेला खेळता येत नाही त्यावेळेला काय असं गोलंदाजाला थोडीशी ताकद आहे, नक्कीच आहे. का तर विथ द विंड गोलंदाजी तुम्हाला करायची हवेचा तो आपण दिशा बघितलं ना तर अगदी अक्रॉस विकेट त्या खेळपट्टीला अक्रॉस वारे वाहतात. त्याच्यामुळे विथ द विंड गोलंदाजी करायची आहे. पण डावखुरा फलंदाज आहे त्याच्यामुळे लेंथ महत्वाची आणि त्याच्यापेक्षा लाईन महत्वाची आहे. तुम्ही पायावरती गेलात, पाय पकडण्याचा प्रयत्न केला हा चौकार. वा. नारायण वजे बॉलिंगसाठी. सुमित थोडेसे शफल होऊन पुन्हा खेळले खरे स्क्वेअर लेगच्या दिशेने. असं वाटलं होतं की बॉल अडला जाईल परंतु सीमारेषा पारच जातोय. पुन्हा एकदा 4 चौकार. होता पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये चेंडूला पाठवले आणि जो गोलंदाज आहे म्हणजे आपण जरा विरारच्या पूर्वेला गेलं ना तर कशीद नावाचं गाव आहे. आई कुर्लाई कशीदकडनं खेळणारा हा नारायण वझे आहे. छोट्याशा गावातनं आलेला, स्वप्न मोठी घेऊन आलेला आणि वसई विरार प्रीमियर लीगमध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी उत्सुक असलेला. शेवी 26 चंदन सार. सुमित ढेकळे बाहुबली म्हणतात यांना टेनिस क्रिकेट जगताचे. लांब 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 वरचा षटकार. सिक्स चंदन सार दुसऱ्या बाजूला विकास 11 बॉलिंग ज्यांच्यातील असणारी मॅच पाहायला मिळते. यानंतर टीम 94 कामण असणार आहे आणि द ग्रेट मराठा जुचंद्र या बलाढ्य मॅचेस आज पाहायला मिळतील. परंतु 27 झालेत. सुमितची बॅट बोलायला लागली आहे. 2 लगातारचे चौकार, त्यानंतर आलाय षटकार. नारायणला कमबॅक करावं लागणार आहे. समोर सुमित आहेत. आणखीन एक, याही वेळेला लांब लचक मारलाय. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. ओव्हर द विकेट आली आणि अगदी म्हणजे स्टंपमध्ये जाण्याचा प्रयत्न किंवा लेग स्टंपवरती जाण्याचा प्रयत्न केला. आणि सुमीची जी ताकद राहिली आहे मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग ऑन पासून ते क्षेत्र आहेत ना अगदी आवडते क्षेत्र आहेत. त्या क्षेत्रामध्ये मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर हातखंड आहे आणि आजपासून नाही गेले कित्येक वर्षामध्ये ही ओळख राहिली सुमित ढेकळेची आणि ओळख कायम ठेवणारा हा षटकार. 33 धावा धाव फलकावर आहेत आणि ज्या ज्या वेळेला मैदानात उतरतात ना नालासोपारा वसई विरार आणि पालघर जिल्ह्याचं नाव करतात. महाराष्ट्राचं सुद्धा नाव करतात. त्याच्यामुळे हा खेळाडू स्पेशल आहे. आणि मग क्रिकेट कोणतंही असू देत अंडरआर्म क्रिकेट खेळतात त्याच ठसाने खेळतात. मैदानात उतरलं तर जिंकायचं हेच त्यांना माहिती आहे. त्याचबरोबरीने ओव्हरआर्म क्रिकेट असू देत पावसाळ्याचं रबर बॉल क्रिकेट असू देत लेदर बॉल क्रिकेटमधलं सुद्धा एक वलयांकित नाव आहे मोठं नाव आहे. MPL सुद्धा सातत्याने गाजवताना पाहायला मिळालेत. तर असे एक खेळाडू आहेत. परंतु नारायण यांनाही कमबॅक करावं लागणार आहे. समोरचा मोठा आहे परंतु आपल्याला सुद्धा त्याच वेळेला संधी असते ज्या वेळेला प्रतिस्पर्धी बलवान असतो. लोअर फुल टॉस त्याला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर आले तिकडे. एकपेक्षा जास्त काही नाही. धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. पहिल्यांदा असं पाहिल्यानं आता टप्पा तो उजव्या यष्टीच्या बाहेर राखला. म्हणून मी म्हटलं ना बाबा लाईन महत्वाची आहे. कुठल्याही वेळेला आपण किती वेगाने जातोय फक्त योग्य दिशेला जातोय का ते महत्वाचं आहे. इथे दिशेवरती नियंत्रण होतं. दिशा जी होती ना ती विदिन द स्टंप गेले होते की पायाच्या दिशेने गेले होते. पहिल्यांदा असं पाहिलं उजव्या यष्टीच्या बाहेर चांगला चेंडू हाताळला होता. 34 धावा धाव फलकावर 1 विकेट माघारी परतलेली आहे. आपण पाहत आहोत वसई विरार प्रीमियर लीगचं दुसरं पर्व. दुसऱ्या पर्वातील एक महत्वाची मॅच. ऑप्टमच्या बाहेर बॉल केलाय. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. बॉलला ढकललं. 1 रन तिकडे कंप्लीट केली. दुसरीचा कॉल होता. सुमितने थांबायला सांगितलं आणि पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तुकाराम सर धाव संख्या झाली आहे 35. या ओव्हरमध्ये आल्या 22. ओव्हर 2 35 धावा 1 विकेट.
हर्ष स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 35, 35 धावा धापलकावरती. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता, सुरुवात चांगली झाली, हल्ली की पहिला विकेट गमावला होता, पण एका बाजूला सुमित आहे ज्याची बॅट तळपलेली आहेत, षटकार चौकाराची भाषा बोलू लागले आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, या VVPL मध्ये 4थं ओव्हर जे आहे ना, हे महत्त्वाचं आहे. व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर, कारण त्याच्यामध्ये 10 धावांचं चॅलेंज असतं. जर चॅलेंज पार केलं तर जितक्या धावा कराल तितक्या धावा, म्हणजे 50% धावा तुमच्या ॲड होणार आहेत. त्याच्यामुळे तेही षटक येणार आहे. आणि त्याच्या अगोदर इतका धमाका सुमितच्या बॅटमधला पाहिलाय. यस, या क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. कमबॅक होऊ शकतं, त्याच्यासाठी विकेट घ्याव्या लागतील. यावेळेला फटका खेळलाय, टायमिंग नाही झालाय, फिल्डर प्रयत्न करतायत कॅच पकडण्याचा, परंतु बॉल कुठे थांबतोय, तो गेलाय मैदानाच्या बाहेर. 4. आणि स्ट्राईकला आला, उजव्या यष्टीच्या बाहेर गेला. खरं तर स्कूप करायचं होतं, बॅटच्या मधोमध आला नाही, टॉपेज लागला आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. वाह, 39 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. महेश माही यांच्या बॅटमधून आला हा चौकार पाहायला मिळाला. बिग हिट पुढेच केला, रडार मध्ये होता आणि बॉलला आदेश दिलाय, जा 6 धावेंच्या शिक्षेसाठी. 6. धोनीचा भाई माही मार रहा है, बिल्कुल मार रहा है, एक से बढ़कर एक स्ट्रोका लग रहा है. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, थोडंसं शफल केला आणि चेंडूला मिड विकेट सीमारेषा बाहेर पाठवलंय. आणि याच्याने काय झालंय, सुमित धावा करतोय, पण माहीच्या धावामुळे कदाचित सुमितवरचा दबाव आहे ना थोडंसं कमी झालाय. अगदी बरोबर म्हटलं सर आपण, परंतु गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल चांगल्या टप्प्यावर गुडले स्पॉटवर आले. यावेळेला बॅकफुटला जात पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. राहुल पाटील आहेत आणि भिनार गावचा खेळाडू आहे. अगदी विरारच्या पूर्वेला आपण जर गेलं ना तर भाताण्याच्या आसपास तिथल्या छोट्याशा गावातनं आलेला राहुल पाटील आहेत सध्या गोलंदाजी मार्कवरती. राहुल पाटील यावेळेला देखील चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यस, हेच राहुल पाटील गेल्या आठवड्यात नाशिकच्या मालेगाव मध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळले होते. तर गेल्या आठवड्यात धडाकेबाज चषकामध्ये देखील नाशिक टीम मधून खेळताना पाहायला मिळाले होते. दोन्ही वेळेला नक्की चांगली आठवण केली. मुरबाडच्या त्या भूमीमध्ये असलेला धडाकेबाज चषक असेल, कित्येक स्पर्धा, म्हणजे ही आजच्या तुम्ही चांगला मुद्दा छेडलाय. आज जे 4 संघ खेळणार आहेत ना त्याच्यातल्या तालुका आयकॉन कोण कोण आहेत त्याच्यावरती इंटरेस्टिंग चर्चा होऊ शकेल. अगदी बरोबर, कमबॅक केलंय. पहिल्या 2 बॉलवर मोठे फटके आणि त्यानंतर राहुल यांचे 2 बॉल चांगले सुद्धा आले. समोर आहेत सुमित. यावेळेला स्ट्रोक खेळलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, वेग होता आणि त्याचाही फायदा घेत असताना फाईन लेगला 4 4 4 4 चौकार. तिसरी ओव्हर सुरू आहे आणि टीमची धाव संख्या चंदन सर 50 झाली सुद्धा. 50 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा राहुल, समोर आहेत सुमित, 30 वर खेळतायत. ओ, इकडे चांगला बॉल पाहिला मिळाला, फेकी केलीये. डेंजर झोनला सुमितच होते खरे, परंतु बचावले गेले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. तुकाराम मांगेला सर, धावसंख्या 51 झाली आहे. याच गतीने येत राहिल्या तर 100 सुद्धा होऊ शकतील. आणि कालच्या दिवसामध्ये ती 100ची धावा देखील पाल पडल्या होत्या, म्हणजे 110 धावा प्लस कालच्या दिवसामध्ये आपण पाहिल्या होत्या. आणि 3 षटकामध्ये 17ची सरासरी आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 केले होते. या षटकामध्ये अजून 16 धावाची भर त्यांनी टाकली आणि प्रॉपर क्रिकेटिंग फटके केलेत, असं नाही की नाही केले. हे 4थं षटक आहे. VVPL व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर आहेत. या षटकामध्ये जर जितक्या धावा येतील, 10 धावांचा चॅलेंज आहेत. 10 धावांच्या वरती तुम्ही 12 केल्या 6 ॲड होतील, तर तुम्ही 16 केलं तर 8 अजून ॲड होतील त्याकरता. आणि जर 10 धावा नाही पार झाल्या तर जितक्या कराल तितक्या 50% धावा रिड्यूस कमी केल्या जाते, म्हणजे 8 केल्या तर 4 अजून तुमच्या कमी होऊ शकतील. त्याच्यामुळे हे व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर आहे ना, दोन्हीसाठी प्लस अँड मायनस असणार आहे. पण त्याच्या अगोदर जो धमाका केलाय तोही लक्षणीय आहेत. 51 धावा धावफलकावरती आहेत. DBN वर ही स्पर्धा लाईव्ह देखील आपल्याला पाहायला मिळते. जे प्रेक्षक आमच्याशी जोडले त्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता व्हेरी व्हेरी
VVPL आणि VVPL ओव्हरमध्ये बऱ्याचदा आपण ISPL सारखी स्पर्धा सध्या पाहिली आणि ज्यामध्ये या ओव्हरमध्ये बऱ्याचशा मॅचेसची गणितं बदलली होती. असंच काही इकडे होईल का ते देखील आपल्याला पाहायचं आहे. नेहमी जसं माहिती आहे ना, म्हणजे गणित तुम्हाला सोडवायचं तर तुमच्याजवळ सूत्र पाहिजे. सूत्र असलं ना तर कुठलंही गणित तुम्हाला सोडवता येणार आहे. आणि त्याच्यामुळे जर चांगलं सूत्र असेल, चांगली तुमची स्ट्रॅटेजी असेल, डावपेच असतील, तर तुम्ही तुमचा योग्य गोलंदाज या ओव्हर करता राखून ठेवला असेल. स्ट्रॅटेजी बनलंय तुमची, डावपेच बनलंय. या षटकामध्ये 2 गोष्टी करायच्या आहेत. फिल्डिंग करणारी टीम विकास इलेव्हनला एक तर धावांचा वेग आटोक्यात आणायचा आहे आणि दुसरं महत्वाचा विकेट घ्यायचा आहे आणि तोही बिग विकेट पाहिजे सुमित ढेकळेंचा. प्रिन्स यादव येतात बॉलिंगसाठी. समोर आहेत सुमित ढेकळे जे खेळतात सध्या 31 धावांवर. फक्त 9 बॉल त्यांनी खेळलेत आणि माही आहेत 6 बॉलमध्ये 16वर. चंदन सरसाठी एक चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली दोघांची. प्रिन्स यादव पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आणि मोठी विकेट आलेली आहे. बाहुबली सुमित ढेकळे आउट. प्रिन्सने घेतली विकेट. प्रिन्स पण भावा, प्रिन्स तू प्राइसलेस विकेट घेतले. थोडंसं प्रिन्सचं स्पेलिंग थोडं बदललं ना तर प्राइस होऊ शकेल. तर प्रिन्सनं प्राइसलेस विकेट, अमूल्य विकेट घेतले. एक चांगली इनिंग, धमाकेदार इनिंग, आक्रमक इनिंग. सुमितची संपुष्टात आले. फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा मिसटाइम स्ट्रोक झाला होता. हा बघा, मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते डीप वरती आणि त्यांनी टिपलाय. सुंदर असा झेल. पहिला फलंदाज बाद. दुसरा या क्रिकेटच्या खेळाची एक वेगळी मजा आपण घेणार आहोत आणि मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये दाखल झालेत. त्यांच्या येण्याची चर्चा होते, त्यांच्या बॅटिंगची चर्चा होते, त्यांच्या बॉलिंगची चर्चा होते आणि भिवंडी तालुक्यातील गोरसई गावाच्या नावाची देखील चर्चा होते. ते आलेत बॅटिंगसाठी. नाव त्यांचं भावेश पवार. पाहूया, परंतु हा प्रिन्स देखील काही कमी नाहीये. त्यांनी देखील विकेट घेतली आहे. समोर भावेश. पहिल्याच बॉलवर सिक्सर. पेशीच्या बाहेरचा चेंडू होता. भावेश, त्याचा आवेश वेगळा असतो. तुम्ही जसा उल्लेख केला भावेश पवारचा उल्लेख, त्याचा आवेश वेगळा आहे, त्याची पॉवर वेगळी आहे. दॅट्स अ भावेश पवार, प्राईड ऑफ भिवंडी आहे. आणि पहिला चेंडू फेस करताना मिड विकेट सीमारेषा पार धाडलाय. आपण आल्याची दाखल झालोय याची नोंद करताना भावेश पवारनं ठोकलाय षटकार. 57 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. मी आलोय, नांदी दिली आहे त्याची. भावेश पवार सध्या चर्चेमध्ये आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, परंतु गोलंदाजासाठी देखील संधी असेल मी म्हणेल. जर तुम्ही मोठ्या खेळाडूला बाद कराल तर तुमच्या नावाची चर्चा होईल आणि चर्चा करायची असेल तर त्यांच्या विरुद्ध चांगली कामगिरी करावी लागेल. भावेश बॅटिंगसाठी चांगला बॉल टाकलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू मिड ऑफच्या दिशेने ढकललाय. चांगल्या बॉलला सन्मान दिलाय भावेश यांनी, परंतु एक रन नाही रोखू शकले. धावसंख्या गेली आहे ती 58 वर. नाही, जसा तुम्ही उल्लेख केला की जर विकेट घेतला तर भाई चर्चा तो आपके नाम की भी होगी. कारण भावेश पवार याच आवेशानं याच वेगाने खेळतोय, पण त्यांचा विकेट घेतला तर चर्चा होणार. चर्चा तुमच्या नावाची होणार का? तर ही वसई विरार प्रीमियर लीग अशाच गोष्टीसाठी आहेत. ऑल इंडिया आयकॉन खेळतात, तालुका आयकॉन खेळतात, मोठमोठे खेळाडू खेळतात. त्यावेळेला छोटेशा अगदी संतोष भुवनकडनं आलेला हा खेळाडू आहे. प्रिन्स यादव आहेत. नालासोपाऱ्याच्या थोड्याशा पूर्वेला जावा. संतोष भुवनकडनं आलेला खेळाडू आहे. अपेक्षा भरपूर आहेत, स्वप्न भरपूर आहेत या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठं होण्याची. जवळ मॅचच्या दिशेने 7 रन तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेले आहेत. येस, क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. पुन्हा एकदा प्रिन्स यादव. माही कव्हर्सला खेळतायत. वा, कडक कव्हर्सला. 4 चौकार. क्लास ऑफ महेश सकपाल. माहीचा दर्जा, माहीचा क्लास, माहीचा दर्जेदार. कव्हर ड्राईव्ह फटका खेळलाय चौकार. माही, भावेश आणि सुमित दोन्ही पाहायला मिळाले, परंतु हे माही देखील काही कमी नाही आहेत.
कमी गतीचा बॉल, अल्टी पलटी बॉल, सीमा रेषेच्या बाहेर, कल्टी, 4. बाजूला तार आहे, या बाजूला त्या बाजूला देखील धार आहे. बिल्कुल एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई है. अब दोनों तरफ बराबर की पिटाई है. अजून एक शानदार चौकार. चौथी ओव्हर सुरू आहे. धावा आल्यात. याही ओव्हरमध्ये जे टार्गेट होतं ते देखील पार झाले, परंतु किती बोनस मिळणार ते देखील कळवणारा हा चेंडू पाहायला मिळेल. 66 सध्या आहेत. पाहूया काय होईल पुढे. हो हो हो, हा बॉल चांगला पाहायला मिळाला. उसळीचा अंदाज नाही आलाय बॉलच्या, शरीरावर आदळला जातोय. डॉट बॉल आलाय आणि इकडे एकंदरीत धावसंख्या आलेली आहे या ओव्हरमध्ये 15. 7 धावा कमिटीच्या नियमानुसार इकडे ऍड होताना पाहायला मिळतील आणि एकंदरीत धावसंख्या पुढे जाते. आता 73 धावा. तुकाराम सर, या धावसंख्या काही थांबायला मार्ग नाहीये. 2 विकेट भलेही आल्यात, परंतु 4 ओव्हरलाच एवढी धावसंख्या आहे आणि अशीच येत राहिली 100 सुद्धा काही कमी नाहीये. नाही, याला कारण आहे, ज्यावेळेला तुम्ही एक्सप्रेस हायवेने जाताना कधी कधी ड्रायव्हर चेंज होतो, पण ड्रायव्हरचा जो फोकस आहे ना तो कायम राहतो. पहिला ड्रायव्हिंग सीटवरती सुमित टेकलेला पाहिलं, माही त्याला जॉईन झाले, भावेश पवारनं त्यांना कंपनी दिली आणि सेम स्पीडनं हा संघ चाललाय. हो, सुमितला ड्रायव्हिंग करताना मी पाहिलंय. वीरू बाबरे पुन्हा एकदा बॉलिंगसाठी येत आहेत. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ संपलाय. वसई विरारची ही प्रीमियर लीग, मानाचं मैदान आणि अगदी आपल्या टेनिस क्रिकेटरला सर पूर्वी तर क्वचितच अशी मैदानं मिळायची. आता अलीकडे काळ बदललाय, ग्रास ग्राउंड बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत, त्यामुळे एवढ्या चांगल्या मैदानात खेळण्याचा एक वेगळा आनंद आहे. डाईव्ह करू शकतात आपले खेळाडू. वीरू बाबरे बाबेसाठी अगदी ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला होता. बॉलला ढकललाय फक्त, कारण दोन्ही बाजूने रन होत आहेत ना, असं नाहीये की 22च रन करतायत. माही सुद्धा खूप चांगली बॅटिंग करतायत. आणि जसं तुम्ही खेळपट्टीचा विचार केला, मैदानाचा उल्लेख केला होता, लच ग्रीन मैदान आहे आणि खेळपट्टी आहे, म्हणजे जे लेदर क्रिकेट खेळलं जातं ना, सीझन क्रिकेट, तशी टर्फवाली विकेट आहे अगदी. पण तुमच्याकडे टर्फ क्रिकेट खेळताना टफनेस पाहिजे, टफ पाहिजे. तुम्ही जर टफ असाल तर अशा विकेटवरती तुम्ही चांगली गोलंदाजी करणार आणि अशा विकेटवरती चांगली फलंदाजी देखील करू शकता. 74 धावा धाव फलकावर. 5वं षटक मार्गस्थ. वीरेंद्र बाबरे माहीसाठी खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय आणि हाही बॉल सीमा रेषा पार. उलटले नव्हता. बॉटमॅनचा वापर, हेलिकॉप्टर, आणि हेलिकॉप्टर जसं उडालं ना बाबा, जर टेक ऑफ झालं तर लँड कुठे होणार? लँड होणार स्टँडमध्ये. लँड झालंय स्टँडमध्ये. षटकार. दोन्ही बाजूला रन बनण्याची संधी आहे. अगदी पोषक वातावरण आहे क्रिकेटसाठी सर इकडे. वीरू, हा बॉल थोडासा लांब आपटला, पाठीमागे बॉल पुढे केला, त्यांना चूक समजली आणि आता बॉलला थोडंसं मागे टाकलं सर. नाही, त्याला करावं लागणार, टप्पा तुम्हाला ऍडजस्ट करावा लागणार. 2 मीटर 4 मीटर 6 मीटर ते अंतर आहे ना, गुडलेनच्या जस्ट आसपास चेंडू हाताळावा लागणार. फुलरलेला हेलिकॉप्टर मारतात, कटला जातात ऑफ स्टंपच्या बाहेरच्या, त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी वेगळा विचार करून गोलंदाजी करणं आवश्यक आहे. यस, कारण असे काही कल्पक फटके सुद्धा आता आलेले आहेत. पूर्वी यॉर्करला पर्याय नसायचे, परंतु हेलिकॉप्टरने यॉर्कर बऱ्यापैकी निष्प्रभ केलाय. पाठीमागे खेळले, वा 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 वा, सुपला शैलीमध्ये बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. पुन्हा एकदा 4. वेगळे फटके आल्यात. फिर माहीबाई ने सोचा चलो चंदू सर को रे अलग स्ट्रोक दिखाते. हा फटका दाखवलाय. वेगवेगळे हात बघा, स्कूप केला, जसा रॅम शॉट असतो ना तसा तुम्ही चांगला उल्लेख केला. डार्सा सूपला चौकार. 84 धावा धाव फलकावर आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल कव्हरचा खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे, फेकी करतील, पुन्हा मागे पाठवलंय. यस, सुपला आमचे मुरबाडचे कॉमेंटेटर आहेत योगेशजी वाघ, त्यांनी या स्पर्धाला या नावाला वलय निर्माण करून दिलं म्हणून त्यांचाही उल्लेख आपण करूयात. परंतु जाऊयात मॅचच्या दिशेने. 84 धावा झाल्यात. कमबॅक केले, डॉट बॉल, म्हणजे एक चौकार एक षटकार आला, परंतु बाकीचे 3 बॉल चांगले टाकलेत वीरू यांनी. 84 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा खोलवर आले, वा वा वा. आता
चांगलं कमबॅक केलं, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. मागील काही ओव्हरच्या तुलनेत या ओव्हरमध्ये फक्त 12च रन आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ओव्हर संपल्या गेल्या. तिकडे 5 रन झालेले आहेत. 85 विकेट गेल्या 2. स्टार्ट झाला आजचा दिवस. तास झाला अगदी षटकार चौकार अशी आतबाजी या वसई विरार प्रीमियर लीग मध्ये होत असताना धावा धापलकावरती आल्यात. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 85, 85 धावा धापल 17ची सरासरी आहे. आणि जसा तुम्ही उल्लेख केला वागचे यांचा, त्यांनी नक्की तो शब्द इंट्रोड्यूस केलाय. पण तो फटका असा आहे ना, जर योग्य वेळेला नाही लागला तर त्या सुपलाचा खेळ संपला पण होऊ शकतो. बऱ्याच वेळेला झाले असं. अगदी, बऱ्याच अगदी. वेळेला बऱ्याच फलंदाजाचा खेळ संपला देखील याचा फटका खेळताना. अगदी अगदी बरोबर. परंतु इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पूर्वी तिलकरत्न दिलशान म्हणा, मॅक्सवेल म्हणा, आपला सूर्यादादा म्हणा, आपल्या या खेळाडूंनी या स्ट्रोकला मात्र चांगली लोकप्रियता दिली. टेनिस क्रिकेटमध्ये या स्ट्रोकला मात्र बऱ्यापैकी खेळाडूंनी सातत्याने वापरले आणि वैविध्यता मैदानाच्या चारी बाजूला खेळण्यामध्ये मदतही होते. नाही पण सर, एक फटका जसा तुम्ही सूर्याचा उल्लेख केला की तिलकरे दिलेशेचा, इंटरनॅशनल पातळीवरती एकच असा फटका होता की सर्व भारताला आनंद झाला होता. तो मिसबानं केलेला फटका 2007ला. मिसबानं तो असा फटका केला ना, त्याच्यामुळे समस्त भारत वर्षाला आनंद झाला होता. 2007ला ज्यावेळेला तो T20चा वर्ल्ड कप आपण जिंकला होता. म्हणून परत परत येत आहेत बाबा, भारत बघतोय असा फटका कोण मारतोय का अजून. वा सर, तुमच्यासारख्या समालोचकाबरोबर कॉमेंट्री करण्याचा हाच आनंद आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी आम्हालाही शिकायला मिळतात आणि ही जी किस्से आहेत योग्य वेळेला आले तर त्याची एक वेगळी मजा सुद्धा आहे. आज भरत मोरे सरांचा सुद्धा एक अभ्यासू आवाज आम्हाला ऐकायला मिळणार आहे. ओव्हर संपल्यात 5 धावसंख्या झाली आहे 85. एक आता प्रश्न हा आहे की 100 होणार की नाही. एक टीम म्हणत ते असेल 100 झाले पाहिजे, एक टीम म्हणत असेल 100 नाही झाले पाहिजे. पाहूया त्या ओव्हरसाठी आशिष देवडा समोर महेश म्हणजे माही आणि भावेश पवार इन ऍक्शन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय आणि इकडे माघारी परतावं लागतं बॅटरला. पहिल्याच बॉलवर सर विकेट आली आहे. हाँ बिल्कुल, जैसे कहते हैं ना बाबा, आशीष आहे और आशीष की कोशिश रंग लाई आहे. आशिषनं थोडीशी कोशिश केली आणि आशिष देवडा आपण जर पुढे गेलं तर आगाशी टेंबीपाडा गाव आहे आणि तिथून बऱ्याच वेळा खेळताना या खेळाडूला पाहिलेले आहेत आणि जोडी तुटलेली आहेत, जोडी जमलेली होती. त्या जोडीला तोडणं आवश्यक आहे. आणि जसं तुम्ही समालोचनेचा उल्लेख केला, नक्कीच आज वसई विरार नगरीमध्ये आपण देखील आलात. आपलं देखील सहर्ष स्वागत आणि आपल्यासारखे समालोचक जोडला एक कॉमेंट्री बॉक्स शेअर करायला मिळतोय, हे देखील आमच्यासाठी संधी असणार आहे. आणि जसं आशिषची कोशिश आहे, आमचीही कोशिश असते बाबा, या समालोचन क्षेत्रामध्ये काही गोष्टी शिकण्यासारख्या असतील त्या देखील घेण्याचा प्रयत्न इथे केला जाणार. नक्कीच नक्कीच. काल देखील आपण गेल्या आठवड्यात बेळगाव असेल, खानापूर असेल, कर्नाटकातील 2 स्पर्धा गाजून आलेल्या आहात सर. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं होम पिचवर बॅटिंग करायला सुद्धा दाखल झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जगभर कुठेही जा, होम पिचवर बॅटिंग महत्त्वाची आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. स्वरूप कदम आलेत. खोलवर डब्याचा बॉल त्याला समोर ढकलण्याचा प्रयत्न केलाय. लॉंगॉनला बॉल गेलाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. येणारे 4 बॉल महत्त्वाचे असतील कारण स्ट्राईकवर सुद्धा आहेत भावेश पवार. चला, भावेश पवार बऱ्याच वेळा त्याला बॅट थोडीशी शांत होती, तो एक सिक्सर पाहिला होता. त्यानंतर थोडीशी शांत, पण ती वादला पूर्वीची शांतता आहे का, स्ट्रॉम येणार आहे का, वादळ येणार आहे का. भावेश ऑन स्ट्राईक. भावेश पवार मिळाली स्ट्राईक आणि केलाय एअर स्ट्राईक. 6-6-6 षटकार भावेश पवार. जसा उल्लेख केला बाबा, भावेश पवार डेंजर बॅट्समन का आहे, कारण गेल्या कित्येक वर्षामध्ये त्यानं दाखवला की हाही होता, हा मिडल समोरचा चेंडू होता, थोडासा बघा बॉटमहँडचा वापर केला आणि मिड विकेट सीमारेषा पार धरला. तुम्ही जसा उल्लेख केला, हे रिअल रूटनं स्ट्राईक होत आहे. आता त्या साईडला जर मिसाईल उडतंय ना, तर या साईडला अँटी मिसाईल यायला हवं. तुमचा जर रडार परफेक्ट नसेल ना, तर हे मिसाईल ट्रॅक होणार नाही आहे. तुम्हाला रडार पॉवरफुल आणायला लागणार. 92 धावा धाव फलकावर आहेत. कमबॅक करावं लागेल, जसं तुम्ही म्हटलात सर. आशिषलाही कमबॅक करावं लागणार आहे. संधी आहे त्यांच्याकडे सुद्धा. भावेश समोर उडवलाय बॉल, रिझल्ट तोच आहे. 6-6-6-6 वाला षटकार.
व्ही मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेळा जिथे साईड स्किन आहे त्या साईड स्किनच्या दिशेनं अजून एक शानदार VBPL षटकार. लगातारचा दुसरा आलाय भावेश पवार. आणखीन एक आ रा 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 खतरनाक षटकार. आला भिवंडीवरनं आला 4 व्हीलर मध्ये आलाय आणि त्याच्या 4 व्हीलरला जर पाहिलं ना तर MRFचा टायर आहे. MRFचा टायर आणि मैदानावरती करतोय भावेश. फायर 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 रेग्युलर मध्ये फायर चाललाय. डाट्स फायरिंग केलं जातोय. पहिला एक मिड विकेटला एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 3 इन अ रो षटकार. लगातारचा तिसरा आलाय. धाव संख्येला 100च्या पार पाठवलं. 104 धावा धाव फलकावर. इन ऍक्शन भावेश पवार. हा बॉल थोडेसे शफल झाले होते. कुठेतरी यॉर्क करण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नात वाईट बॉल आलेला आहे. धावसंख्या 105 वर जाते. भावेश पवारमय वातावरण झालं या डावाला. आपण विविध टप्प्यात सुरुवातीला जर पाहिलं तर सुमित डेकडे, त्यानंतर माही आणि अंतिम टप्प्यामध्ये भावेश या तिघांनी शेअर केलाय पहिला डाव. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला. विकेट घेतली. कौतुक करावं लागेल या आशिषचं. भावेशने त्यांच्या विरुद्ध 3 6 केले परंतु जाता जाता त्यांची विकेट जी काढली आहे ना त्यांना आत्मविश्वास देऊन जाईल. पहिला डाव संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर धाव संख्या झाली 105. जिंकायला करायच्या आहेत त्या 106. परंतु सर हा क्रिकेटचा खेळ काय सांगतो, कितीही मोठी धावसंख्या असेल ती सुद्धा पार होऊ शकते. त्यामुळे दुसऱ्या डावात काय होणार आपल्याला पाहायचंय. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला आणि जसं म्हणतात ना हिंदीमध्ये बाबा कोई भी टार्गेट आपके साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो लढा नाही आहे. कुठलंही टार्गेट तुमच्या धाडसापेक्षा मोठं नसतं. जरी टार्गेट मोठं आहे तरी ते अचीव करण्याचं धाडस तुम्हाला करावं लागणार आहे. एक इनिंग संपले. दुसऱ्या इनिंगला अगदी थोड्याच वेळामध्ये सुरुवात होते. 106 धावांचा पाठलाग करायचा आहे. समळगाव सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष रुपेजी चव्हाण हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पारस बारोट त्यांच्या समवेत आहेत. आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत या वसई विरार प्रीमियर लीग VBPL सीझन 2 च्या वतीनं. आपलं मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल थँक्यू सो मच. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही कर्णधार टॉससाठी यायचं आहे. टीम 94 कामन विपक्ष द ग्रेट मराठा जुचंद्र. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण लगेच टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे. वन मिलियन स्क्वायर फीट से ज्यादा रेसिडेंशियल एंड कमर्शियल स्पेसेस सक्सेसफुली डिलीवर करने के बाद और एवी प्राइड, एवी क्रिस्टल प्रेस्टीज, एवी स्मार्ट सिटी, एवी आशीर्वाद, एवी इंफिनिटी और एवी सिग्नेचर डाउनटाउन जैसे आइकॉनिक ऑनगोइंग प्रोजेक्ट्स के साथ अब हम लेकर आए हैं एवी पर्ल. ज्यांनी सर्वांच्या कानापर्यंत पोहोचवला असे सुप्रसिद्ध समालोचक महाराष्ट्रातील बुलंद आवाज चंद्रकांत शेट्टे सर यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती रोहनदादांच्या शुभहस्ते केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आणि ही VBPL ची जर्सी त्यांना सुपूर्द केली जाते रोहनदादांच्या शुभहस्ते.
धन्यवाद सर, आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला आपली भेट दिलीत, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. थोड्याच वेळात त्यांचा आवाज पुन्हा एकदा या समालोचन कक्षामध्ये ऐकायला आपल्याला मिळणार आहे. तुर्तास दोन्ही कर्णधार टीम 94 कामन द ग्रेट मराठा जुचंद्र. आदरणीय राजू सरांना विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आदरणीय राजू सरांना विनंती आपण टॉस करण्यासाठी या. चला दोन्ही कर्णधार या. विनीत माळी आपण जॉईन व्हायचंय, ऑल इंडिया आयकॉन. आणि प्रथमेश ठाकरे आपण सुद्धा जॉईन व्हा. टॉस दरम्यान कंपल्सरी आहे तुमचा ऑल इंडियाचा आयकॉन पहिल्या टॉससाठी उपस्थित राहतील. जय आणि टीम. VBPL असा कॉल आणि BB आलाय, त्यामुळे टॉस जिंकलाय डिपेंडिंग चॅम्पियनने. मी राजू सरांना विनंती करेल दोघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हा. विशू टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? मी प्रथमतः बॅटिंग करू. मागील वर्षीचं विजेतेपद पटकावत असताना पहिली VBPL गाजवली होती. या वर्षीसाठी कशी तयारी आणि कशी संघ बांधणी आहे? नाही, संघ तर तोच आहे, कारण 1-2 प्लेयर चेंज आहेत. कारण रेग्युलर आम्ही इथे गेल्या वर्षी चॅम्पियन झालेलो, त्यातले 5-6 प्लेयर आम्ही आहेत, त्याच्यामुळे कॉम्बिनेशन चांगलं आहे. तुझ्यासाठी VBPL काय आहे? VBPL असं कारण तो स्वप्न होतं आणि स्वप्नासारखीच मॅच झालेली, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो ती फायनल जिंकल्यावर. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. बंधू, लास्ट इयर सुद्धा आपण ॲज अ आयकॉन म्हणून खेळला होतात आणि या वर्षी सुद्धा पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळते. पहिली बॉलिंग करायची, समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? चांगला परफॉर्मन्स केला होता त्यावर गेल्या वर्षी त्यांनी, आणि चांगलीच टीम आहे, तर आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. तुझ्यासाठी VBPL काय? कारण नायगावचं ग्रामीण क्रिकेट, वसई तालुक्यातलं ग्रामीण क्रिकेट तुम्ही जवळून बघितलंय. आता एक ऑल इंडियाचा आयकॉन घेऊन आणि त्यानंतर VBPL सारखा मोठा प्लॅटफॉर्म आहे. चांगली संकल्पना आहे तुमची, कारण की अजून तरी अशी टुर्नामेंट झाली नव्हती की म्हणजे खालच्या प्लेयरना पण खूप ऑपॉर्च्युनिटी आहे का ही टुर्नामेंट खेळून वरचा क्रिकेट खेळता येईल, तर तुम्ही एक चांगली संधी निर्माण करून दिली. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. विनीतशी आम्ही चर्चा करणार आहोत. विनीत, ॲज अ आयकॉन म्हणून तुला चूज केलं द ग्रेट मराठा जुचंद्रने, कसं फील करतोय आणि इथं आल्यानंतर हे संपूर्ण वातावरण, ही स्पर्धा बघून कसं वाटतंय? चांगली टुर्नामेंट आहे आणि इथं वातावरण तर खूपच चांगलं आहे आणि ग्राउंड पण चांगलं आहे आणि आमच्या बॅकरनी मला संधी दिली त्यांचे धन्यवाद करेन. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम 94 कामन या संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मागील 3 दिवसाचा खेळ जर आपण बघाल तर त्याच्यामध्ये कोणत्याही कर्णधाराने बॅटिंग घेतली नव्हती. पहिल्यांदाच आज केले टीम 94 कामनने, कारण या मैदानाचा त्यांना प्रचंड अनुभव आहे. सो चांगली मॅच यानंतर येणार आहे. चालू असलेल्या मॅच बघूयात कशा प्रकारे पुढे जाते. दुसऱ्या इनिंगला झाले सुरुवात. स्टेट ऑन विथ DBN लाईव्ह. धन्यवाद. बरेचजी मोरे यांचा आवाज आपण ऐकत होता. पुढचा मॅच देखील महत्वाचा, कारण डिफेंडिंग चॅम्पियन पुढच्या सामन्यामध्ये खेळताना दिसणार आहेत. पण सुरू झालाय सामना. 106 धावांचा पाठलाग सुरू झालाय. अगदी अनोख्या अंदाजामध्ये हा सुरू झालाय आणि पहिले षटक संपताना धावा धापलकावरती येते 19-19. ये मामला भी भाई 19-20 वाला है. 19-20 वाला मामला है. टिट फॉर टॅट, जशास तसं उत्तर दिलं जात आहे. टिट फॉर टॅट. पहिल्या ओव्हरमध्ये चमकले बॅट
बॅट चमकले. आता दोन्ही बाजूला. वा भाई वा, काय प्रत्युत्तर दिले. तुम्ही केले 105, आम्ही करणार 106. हा 6चा षटकार. प्रीमियर लीगची ही रंगत आहे वसई तालुक्यातल्या खेळाडूंची. अभिजित सुर्वे स्ट्रायकर एंडला आहेत, तर दुसऱ्या बाजूला हितेश. भाई नाम इनका हितेश आहे, थोडेसे तेज आहे. तेज आहे नाव यांचं, हितेश आहे. हिट करतोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. VVPL सिक्सर. या ब्लॉकबस्टर आहे भाई, हे ब्लॉकबस्टर. आज फ्रायडे आहे ना, फ्रायडेला बरेच सिनेमे रिलीज होतात, बरेच चित्रपट रिलीज होतात. आता रिलीज झालाय आणि रिलीज करताना स्वतःला रिलीफ करणारा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. दोन्ही बाजूला कहाणी चालू आहे. 2 षटकार टोकले हितेशनं. स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर अभिजित सुर्वे अर्थात बंटी निर्मलचा खेळाडू आहे. दोन्ही खेळाडू जवळचे आहेत आणि या जवळच्या खेळाडू मधली भिडण लढत आपण अनुभवतोय. पहिल्या षटकामध्ये 19 झाले होते, या षटकामध्ये 2 सिक्सर आल्यात. धावा धापलकावरती 31 आहेत. 106 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 106 धावांचा पाठलाग करला तर 16च्या म्हणजे आपण जर पाहिलं तर 16 96 17 102 आणि 18च्या आसपास प्रत्येक ओव्हरमध्ये रन करायचे आहेत. पण रन करण्याची इच्छा आहे, रन करण्यासाठी तयारी आहे, रन करण्यासाठी श्रम करायचे, प्रयत्न करायचे आहेत. या सामन्यामध्ये फुलटॉस बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या खालच्या डोका लागला, चेंडू जातोय जोपर्यंत मिड विकेटला 1 धावे चेंडू. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही. चांगलं कॉलिंग इथेच, कारण दोघांची बॅट तडपले. एका बाजूला वीरू बाबरे 7 पाडीचा खेळाडू आहे. काही वर्षामध्ये त्याने केलेली प्रगती ॲज अ आयकॉन म्हणून या टीम मध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला अगदी छोटा पॅक, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक हितेश आहेत आणि गोलंदाजीसाठी प्रचंड अनुभव, लॉट्स ऑफ एक्सपिरियन्स आहेत अभिजित सुर्वेकडे, अर्थात बबली या नावाने हा खेळाडू आहे. परिचित असा खेळाडू मैदानावरती आहेत. स्कोरबोर्डवरती धावा आहेत त्या 32. म्हणून म्हटलं ना, जशास तसं उत्तर दिलं जात आहे. टिट फॉर टॅट. चमकले दोन्ही फलंदाजी. बॅटचा तडाका. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, स्वीप करायचं होतं चेंडूला. चेंडू निघून गेला यष्टीच्या हातामध्ये. हा ब्लॉकबस्टर आहे भाई, ब्लॉकबस्टर आहे. तसा फार पूर्वी चित्रपटाला असायचे 2-3 हिरो एक पिक्चर मध्ये असायचे. डिशूम वाला मामला, तसा डिशूम वाला मामला आहे. दॅट्स अ फायटिंग सीन आहे. फायटिंग एका बाजूला झाले, फायटिंग दुसऱ्या बाजूला चालू आहे. वसई विरार प्रीमियर लीगचा थरार आहे आणि त्या थरारामध्ये काही सस्पेन्स आहेत. जसं एखाद्या चित्रपटामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, ड्रामा, सॉन्ग, मेलोडी, ऍक्शन, रिॲक्शन. क्लीन बॉल. दॅट्स ऍक्शनला रिॲक्शन, ऍक्शनला रिॲक्शन. क्लीन बॉल. फलंदाज बाद. खेळूया. दॅट्स अ प्री माइंडेड, पूर्व नियोजित फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कारण आज मराठी भाषा गौरव दिन आहे. हा बघा, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरनं खेळायला गेले. दॅट्स अ प्री माइंडेड स्ट्रोक. तुम्ही पहिलाच योजिलं होतं की असा खेळायचा, इथे खेळायचं आहे आणि तो फटका खेळताना चाललं यष्टी उद्ध्वस्त. अभिजित सुर्वेचा उल्लेख त्याच केला. हे सेलिब्रेशन दॅट्स अ पंच लावलाय. त्याला कारण होतं, अनुभव आहे, प्रचंड अनुभव आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती 32, 16ची सरासरी आहे. कंपॅरिझन जर केलं ना तो 2 षटकांचा खेळ संपला होता ना, त्यावेळेला शेवी 26 आहे ना 35 वरती होती. पस्तीस धावा होते, इथे 32 धावा देखील आहेत. या षटकामध्ये जर पाहिल्या तर पहिल्या षटकामध्ये 19, या षटकामध्ये 13 धावा आल्या. 2 षटकार आले, त्यानंतर स्वतःला ऍडजस्ट केलं, दुरुस्त केलं गेलं होतं. तिसरं षटक घेऊन कोण येणार त्यावरती चर्चा चालू आहे.
आणि तिसरं षटक घेताना अमन तिवारी. संतोष भुवनकडनं खेळलाय खेळाडू आणि भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे एक यंगस्टर आहेत आणि यंगस्टरसाठी ही स्पर्धा काय आहे त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. वसई विरार प्रीमियर लीग सीझन 2 बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून सुरू असलेला हा क्रिकेटचा सोहळा अर्थात RS ग्रुप आणि वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशननं केलेला प्रयत्न त्याच्या जोडीला आमचे को पार्टनर्स त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. 2 षटकं संपल्यात. धावा फलकावरती 32-32. टॉस्टअप होता. टॉस्टअप डिलीवरती फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध आला नाही. 2 क्षेत्ररक्षक पाठला करतात. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी कॉलिंग केलं भावा थांब हा झेल मी टिपतो. कॉलिंग महत्वाची होती आणि त्याने टिपलाय झेल. फलंदाज हितेश बाद. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जीवदानी ग्राउंडवरती ज्या ठिकाणी चालू असला एक महासंग्राम रणसंग्राम VVPLचा VVPL सीझन 2 वसई विरार प्रीमियर लीग दुसरं पर्व आणि या पर्व 2 मधील 2 धाकड संघ एकमेकांसमोर आहेत. पहिल्या संघाने 100 पार केली आहे आणि दुसरा संघ आता 100 पार केलेल्या धावांना पार काढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच ही पार नव्हे तर आर पारवाली लढाई आहे. आर पारवाल्या लढाईमध्ये आता कोण कोणावरती भारी पडणार. प्रत्युत्तर दिलंय 32 वरती 2. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू आहे. नवीन फलंदाज राहुल पाटील तालुका आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांच्या समोर बॉलिंग मार्कवरती अमन तिवारी. बिग बॅटल बॅकअप द हँड शफल झाले. शफल होत असताना लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं आणि चेंडूला पाठवलं सरळ सीमारेखा पार. षटकार 6 धावा. अमनचा चेंडू होता. थोडासा लेंथ छोटी केली होती. थोडासा डीप इन द क्रीज गेला आणि चेंडूला पाठवला आहे स्क्वेअर लेग सीमारेषा पार. ही ओळख आहे राहुल पाटीलची. भाई राहुल एक हिंदी चित्रपटमधला फेमस डायलॉग है राहुल नाम तो सुना होगा. बिल्कुल सुना है और खेल भी देखा है. इस खिलाड़ी का खेल भी देखा है नाम भी सुना है आणि नावाप्रमाणे सुरुवात केली आहे राहुल पाटीलने. पहिल्या चेंडूवरती पायावरचा चेंडू होता. फ्लिक केलाय चेंडू चलाय वाईड इश लॉंग ऑनला. चौकार की षटकार. अंपायर इशारा करतात पंच इशारा करतात. इट्स 4 VVPL चौकार. होता जरूर स्क्रीनवर ते बघायला मिळणार आहे. पायामधला चेंडू होता. शेवटी मोठी बॅकलिप वापरायचं सोडून त्याने चेंडूवरती पटकन येण्याच्या नादामध्ये हा बॅकलिपला वापरलं आणि त्यानंतर फ्लिक ऑफ द रिस्ट बॉटम हँडला इतक्या चांगल्या रीतीनं वापरलंय की चेंडूने क्षेत्र निवडलंय. काऊ कॉर्नरचं 4 धावांसाठी चेंडू निघून गेलाय. 4 धावा आल्यात. 42 वरती 2 आहेत. अपेक्षित सुरुवात झाली असं म्हणावं लागणार आहे. VVPLचा आपण उल्लेख केला. VVPL ओव्हर येणं बाकी आणि त्याच्या अगोदरचं चालू असलेली ही तोडफोड बॅटिंग. राहुल पाटील मला तालुका आयकॉन म्हणून विकास बोळिंदे का चूज केलं त्याचं कारण सगळ्यांसमोर सादर करत असताना मागील वर्षी या खेळाडूने ही स्पर्धा मिस केली होती पण या वर्षी सोडायचं नाही असं मनामध्ये त्याने निश्चय केला आणि निश्चय करत असताना चांगली बॅटिंग. क्षेत्ररक्षणाची सजावट बदलली जाते. सुमित यष्ट्यांच्या मागून खेळाडूंना इकडे तिकडे जिकडे चेंडू जातो तिकडे लगावत असताना आपल्याला बघायला मिळतात. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक. मिड विकेटमध्ये स्क्वेअर लेगमध्ये बॅकवर्ड पोझिशनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईड इश लॉंग ऑन ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक. सर्कलच्या आतमध्ये शफल झालेत. ओहो जास्त शफल झाले होते. आपण ओळखलं आणि बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न तिथं केलाय आणि बीट करत असताना गतीने येतोय डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अमन सज्ज होते. स्ट्रायकरला राहुल लांब न खेचलाय. लांब न खेचलाय. दूर होता खेचून मारलाय. मिड विकेट सीमारेषा पार. VVPL षटकार. शब्द वापरला बघा तोडफोड. भाई तोडफोड है ताबडतोड आहे. तोडफोड है ताबडतोड बॅटिंग राहुल पाटीलची. आणि ही का होते कारण ही गरज आहे. ही गरज आहे. आस्किंग रन रेटच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न आहे. आस्किंग रन रेटचा भेदण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये अमनचा शेवटचा चेंडू राहुलसाठी 48 पटू यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून
माहीत होतं मिड ऑफ ठेवण्यात आला. लॉकअप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे, त्याचा फायदा उचलत असताना चेंडूला पाठवलाय. वन बाउन्स, सीमारे घपार, चौकार, 4 धावा, 3 षटके संपली. धावा झाल्यात 52. 2 विकेटच्या पतनानंतर टीम विकास इलेव्हन बॉलिंग. प्रेक्षक वर्ग आले ना, त्यांना वाटतं बाबा ही हायलाईट चालले का काय. भाई ही हायलाईट आहे, ही हायलाईट आहे, हाय फाय लाईट आहे आणि ही टफ फाईट आहे. PVBPL ओव्हरचा इशारा झाला आहे, पण 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर धावा आहेत 52, 3 मध्ये करायचे 54. कंपॅरिझन जर पाहिलं ना, कंपॅरिझन 3 षटकं संपली होती ना, त्यावेळेला शेवी 26 होता 51 वरती, आणि आता पाठलाग करताना विकास इलेव्हन बॉलिंग 52 वरती आहेत. काय काय उत्तर दिले, प्रत्युत्तर दिलेलं आहे विकास इलेव्हन बॉलिंगनं या सामन्यामध्ये. 18 मध्ये 54 आणि 18 मध्ये 54 असताना एक समीकरण आले. एक समीकरण असं आले, 18 मध्ये 54 म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 18 करायच्या, आणि या ओव्हरमध्ये जर 18 केल्या, या ओव्हरमध्ये जर 18 केल्या तर त्याचा फायदा अर्ध्या होतील 54च्या. नाही, आणि जसा आपण उल्लेख केला की 18 केल्या तर तिथून 27 सुद्धा मिळणार आहेत. 27 मिळाल्यानंतर 27 बाकी राहणार आहेत, आणि म्हटल्यानंतर 12 चेंडूचं जे इक्वेशन असणार आहे थोडंसं वेगळं असणार आहे. या मॅचला मोठं करण्यासाठी येणाऱ्या षटकाला मोठं करणं ही जबाबदारी आहे, ही गरज आहे, ही गरज आहे बॅटिंग करणाऱ्या विकास इलेव्हन बॉलिंगची. पण शैवी 26 चंदन सर काय म्हणते, शैवी 26 चंदन सगळ्याला या मॅचमध्ये परत येण्यासाठी या षटकामध्ये 10 धाबा द्यायच्या नाहीयेत, 10 धाबांना वाचवायचंय. नवीन गोलंदाज संदीप, पहिलाच बॉल फुल टॉस आहे, आणि या स्वरूप कदमच्या पहिल्या चेंडूवरती चेंडूला पाठवून दिलाय. मिड विकेट, सीमारेखा पार, षटकार. इसमें कितना है दम, खिलाडी लगा रहे अपना दम खम. या ठिकाणी या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या वसई विरार प्रीमियर लीगसाठी रोहिल ठाकूर साहेबांचं इकडे आगमन होत आहे. अशी ही स्पर्धा आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वसई विरारवर लागलेलं आहे. साहेब, आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मान्यवरांचं स्वागत आहे. स्वागत षटकारनं केलंय. टाकू टप्प्याचा चेंडू होता स्वरूप कदमचा, जोपर्यंत डीप होणं क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव, 2 चेंडूवरती 7 धावा झाल्यात. त्याच करता मी म्हटलं होतं बाबा, कभी खुशी कभी कम, खिलाडी लगा रे अपना दम खम दाखवायचं आहे. आणि दमचा अर्थच वेगळा असतो ना. जास्त जोराने धावलं ना आता दम लागतो, पण भावा जास्त जोराने धावायला पण दमच लागतो. हा दमकमवाला खेळ आहे. नाही, बिलकुल काउंटर अटॅक गरजेचा होता, नाही तो काउंटर अटॅक करत असताना या मॅचमध्ये परत येण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये यश यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न रिव्हर्ससाठी जात होते राहुल, आणि त्या चेंडूवरती खूप वेळानंतर आलेला हा डॉट आहे. हा फक्त डॉट नाही आहे, तर त्या हॉट झालेल्या सामन्याला थोडासा शांत करणार आहे. बघा, हे षटक का महत्त्वाचं आहे, मी मागाशी त्याच गोष्टी चर्चा करत होतो, कारण या षटकाने भरपूर सारी समीकरणं बदलत आहेत. त्या समीकरणावरती नजर आहे. पुन्हा एकदा स्वरूपचा चेंडू, ओहो व्हॉट अ शॉट, फॉलोइंग स्वीप, चेंडू गेलाय सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, सीमारेखा पार, षटकार. काय खेळलाय, फटका काय खेळलाय, गाणं आहे फेमस. आला 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 पाटील आला, राहुल पाटील आलाय, आणि राहुल पाटीलच्या बॅटनं या चेंडूला स्वीप केले, पाठवले सीमारेषा पार, षटकार. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. अजून एक फटका खेळलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चौको छक्क की हो रही थी बहुचार, ले लिया विकेट. आया पलटवार आलाय या विकेटनं. आयकॉन 26 धावांवरती बाद. राहुल पाटीलची खेळी समाप्त. राहुल पाटीलची खेळी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. शानदार बॅटिंगचा नजारा राहुलने पेश केलाय, आणि खास करून उल्लेख करावा लागेल ते आमच्या दर्शकांचा. बघा तुम्ही, जीवदानी ट्रस्ट स्टँड, गोटू अंकल स्टँड, विभा ग्रुप स्टँड, बहुजन विकास आघाडी स्टँड, भास्कर वामन ठाकूर स्टँड, पॉवरफुल पॅक वाटायला लागलेत ना. त्याला कारणी आहे, हा पहिला फटका बघा, हा पुढ्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न होता, आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, त्याने टिपला झेल. स्वरूप कदम आहे, आणि त्यांना माहिती आहे हे षटक जर चांगलं आलं तर आपल्या टीमसाठी फायदेशीर ठरेल. या मॅचचं स्वरूप बदललं जाईल.
इसीलिए भाई कदम ऐसा आणि जसं तुम्ही उल्लेख केला ना प्रेक्षकांचा, त्यांना माहिती आहे लवकर गेलो तर हा मॅच मिस करायचा नाहीये, मिस करायचा नाहीये. हा सामना अजूनही आहे. तुम्ही जसा उल्लेख केला होता भाई हॉट आहे. 65 धावा 10 फलकावरती आहेत. या ओव्हरमध्ये रन किती आल्यात? या ओव्हरमध्ये रन आल्यात 13 आणि आताचा येणारा हा शेवटचा बॉल आहे. या चेंडूवरचा चौकार 17 होतील, षटकार 19 होतील आणि जर विकेट गेला तर 13चा फेरा चुकवताना अजून एक फलंदाज बाद होईल. खूप इंटरेस्टिंग आहे. मोठी मॅच आहे, मोठी मॅच आहे. काल परवा पहिल्या दिवसापासून झालेल्या ज्या काही मॅचेस होत्या त्या मॅचेस पैकी ही मॅच मला वाटते आता सर्वोत्तम मॅच बनत चालली आहे. कारण 100 प्लसच्या धावा, 100 प्लसच्या रन्सचा पाठलाग आणि त्याच्यासाठी अशी दमछाक धीरज जहाच्या बॅटमधून येणारा हा उंच फटका, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुंदर झेल पुन्हा एकदा अमनने टिपलाय. बॅक टू बॅक दुसरी विकेट, 2 मोठे झटके विकास इलन बॉलिंग संघाला. फलंदाज बाद. तोपर्यंत लागलाय दुसरा धक्का, धीरज झाला परताप लागले पॅव्हेलिनच्या दिशेनं. या षटकामध्ये आल्या 13 मध्ये ऍड होतील 6 म्हणजे या ओव्हरमध्ये टोटल येतील 19. 18ची सरासरी होती, थोडंसं कमी पडले आहेत पण मॅच जबरदस्त आहे. एका आता समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये समीकरण नक्कीच बदलेल. थोडंसं आता स्क्रीनवरती वेगळं आहे पण थोडासा धावा ते ऍड होतील, त्यानंतर समीकरण थोडंसं चेंज होईल. आता बघा, आता स्कोरबोर्डवरती अगदी योग्य आहे 71 धावा 10 फलकावरती आहेत. 35 करायचे आहेत. 12 चेंडू 35 धावा. काल एक मॅच पाहिला होता 12-33चा, पहिल्या दिवशी देखील आपण पाहिला होता 12-33चा. काल एक सामना पाहिला 12-22चा, एक 12-28चा मॅच पाहिला होता. त्याकरता रफ अँड टफ मॅच आहे. पहिला सामना डिशूम फायटिंग वाला चाललाय. नाही, बिलकुल रफ अँड टफ सामना. आणि या मैदानामध्ये अशा प्रकारच्या मॅचेस आपण अनेक बघितल्यात. धक्के देणाऱ्या मॅचेस बघितल्यात, आश्चर्यचकित करणाऱ्या मॅचेस आपण बघितल्यात. भावेश पवारच्या हातामध्ये चेंडू आहे. भावेश पवारच्या समोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुशल कुडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना शफलून खेळत असताना त्याने कव्हरमध्ये चेंडूला पाठवलं. एका धाब्यासाठी मैदानाला घरघर चेंडू निघून चाललाय. एकच धाव येते, सिंगल धाव. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट होईल. आता ज्या 12-35चा आपण उल्लेख करत होतात ना, त्या 12-35 मध्ये या षटकामध्ये किमान तुम्हाला 15, 16, 20 या प्रकारच्या धावा आणाव्या लागणार आहेत, तर तुमची मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल. चला बघूया. जर इथे तुम्ही थांबलात ओ ये क्या हुआ है? अपील मध्ये उत्साह नाही. उत्साह तर आहे मागे पण गोलंदाजाचा तितका उत्साह नाही दिसला. आलाय डॉट. ज्या 15ची मी चर्चा करतोय तुकाराम सर, तो त्या 15 ज्या धावा आहेत त्या 15 धावा जर नाही आल्या तर त्या उरलेल्या बाकीच्या धावा आहेत म्हणजे त्या 20 वरचा जो काही बोनस असणार आहे तो शेवटच्या षटकामध्ये पार करणं अवघड होऊन बसेल. अवघड आहे भाई. थोडासा मुश्किल वाला केले लेकिन नामुमकिन नाही आहे. पण समोर कोण आहे? भावेश पवार. अशा सिच्युएशन मध्ये, अशा परिस्थितीमध्ये कित्येक वेळा गोलंदाजी केले. अशा कठीण प्रसंगामध्ये किती वेळा आपल्या गोलंदाजीचा जलवा, आपला खेळ दाखवलेला आहे. आता समोर रुशाल आहेत. अर्नाळ्याचा खेळाडू आहे, प्रतिभावान खेळाडू आहे, क्षमता प्रचंड आहे, गुणवत्ता प्रचंड आहे आणि VVPL ही संधी आहे तुम्हाला. रुशाल फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केला, चेंडू चालला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड करते, थोडंसं फंबल झालं पण थांबवले. सांगितलं बाबा थांब, तू 2-3 चेंडू खेळलाय, एक चेंडू मला खेळू दे, एक फटका मला मारू दे, एक स्ट्रोक मला खेळू दे आणि तो आता स्ट्रायकर इनला सज्ज आहे. 8 चेंडू 33 धावांची गरज आहे. 8-33 काय या मॅचला टर्न केलं जाईल का? भावेशने जो काही गतिरोधक म्हणून चेंडू हाताळले त्याच्यावरती मोठा हल्ला बोलत असताना पलटवार केला जातोय का? तर नाही. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. भावेशने पुन्हा एकदा बाहेर कट करण्याचा प्रयत्न. जी नॅचरल डिलिव्हरी आहे भावेशची, टप्पा पडले तर बाहेरच्या दिशेने काढणं, गतीमध्ये विविधता आणणं, या साऱ्या गोष्टींना वापरत असताना फलंदाजांना बीट करतायत आणि म्हणूनच या मॅचमध्ये शैबी 26 चंदन जार संघ आता पलटवार करताना दिसतो. चेंडू मागे निघून गेलाय. विजित विचारे याच्या जवळून चेंडू फिरत असताना निघून चाललाय. फाईन लेग सीमारेखा पार, चौकार. तो चौकार आला ना त्याच्यानं थोडासा श्वास थोडासा आहे. विजित होते भाई, विजित भावा. ती जीत आहे ना, जीत या एका चौकारानं लांब जाऊ शकते.
भाई विजित विचार आणि आता विचार तुम्हालाही करावा लागणार आहे. पायावरचा चेंडू होता, फ्लिक करायचा होता, बॅटला लागला होता आणि इथे मिस केला. समीकरण बघणं गरजेचं आहे. आता इक्वेशन बघणं गरजेचं आहे. 6 चेंडूचा खेळ आहे. 29 ज्या वेळेला तुम्ही भावेश पवार आले होते ना, तुम्ही म्हटलं होतं 15 धावा 20 धावा येणं, किमान 10च्या पुढे जाणं गरजेचं होतं. 10+ धावा. 12-35चा मॅच होता, त्या वेळेला 10च्या वरती जाणं अपेक्षित होतं, ते झालं नाही आहेत. 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळलाय, चेंडू पाठलाग केला जातो, 2 शतकच्या पाठलाग येत आहेत. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ, जोपर्यंत फील्ड करतील. फिल्डिंग चांगलं झाले. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 3ऱ्या धावायचा प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण झाले. आता 4थी धाव होईल का? 3 धावा चेंडूवरती पूर्ण. 5 चेंडूचा खेळ आहे, 26 धावांची आवश्यकता. अजून मॅच आहे. येणाऱ्या चेंडूवरती, पुढच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सर आले तर मॅच ऑन राहणार आहे. नाही, बिलकुल चांगला उल्लेख आपण केला. ते पुढच्या 2 चेंडूवरती 2 षटकार, मोठे फटके नाही आलेत, म्हणजे षटकार नाही आला तर चौकारी चालू शकतो, पण इथे मोठा फटका येणं गरजेचं आहे. स्वरूपच्या आगे जर का मोठा फटका आला या मॅच मध्ये परत येईल. विकास बोलिंग ज्या वेळेला लॉफ्ट केलाय, पायातला चेंडूला हेलिकॉप्टरच्या पद्धतीनं उडवलंय, पाठवलंय लॉंग ऑन सीमारेखा पार, षटकार. धमाका सिरीज जसं असतं ना तसा धमाका. एकापेक्षा एक सरस बॅटिंग. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, बॉटमॅनचा वापर, चेंडूला पाठवला हवाई सफरवरती, षटकार. अजून मॅच ऑन आहे. या चेंडूवरचा षटकार, सिक्सर. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं, पण वातावरण तितकं नव्हतं. हेलिकॉप्टर उडू शकलं नाहीयेत, पण तिथपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. स्कोरबोर्डवरती एकदा नजर टाकूया. स्कोर झालाय तो 88. 3 बॉलचा खेळ आहे, 18 धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये करायचे आहेत. 1, 2, 3 षटकार पाहिजे. नाही, षटकाराची गरज आहे आणि आता 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर का मारले तर इथे ही मॅच फिनिश सुद्धा होऊ शकते. स्वतःला हिरो मांडण्याची संधी आहे. फलंदाज स्ट्राईक एंडवरती किरण गोवारी आहे, त्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. 7 चेंडू 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. स्वरूप समोर. स्वरूपच्या बॅटमधून पहिला आलाय. ज्या 3 षटकारांची आपण चर्चा केली त्यामधील पहिला आलाय. आता 2 मध्ये 12. प्रीमियर लीग. पण प्रेक्षक तुम्ही कसली वाट बघता? टाळ्या वाजवा जरा. काय मॅच चाललाय? रफ अँड टफ मॅच. 2 मध्ये करायचे आहेत 12. 2 मध्ये करायचं आहे 12. मॅचचा चढलाय पारा, चुकीला नाही तारा. दोन्ही बाजूने वाहतोय धावांचा वारा आणि डगआउट मध्ये आवाज आलाय, भावा पुढच्या चेंडूवरती 1 सिक्सर मारा. 2 मध्ये 12. या वेळेला बसलाय. वारा फिरता राहिलाय, मध्येच हवा बंद झाली. मागे टेबलला चेंडू बाहेर कट होत असताना बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क नाहीये. 94 for 4. सामना तितकासा लांब झालाय, कारण आता एका चेंडूमध्ये 12 धावा बनणं सोपं नाही. पण जर का जी बॅटिंगचा एफर्ट जर आपण बघितला चेसमध्ये, या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करत असताना चेसमध्ये जी काय बॅटिंग झाली आहे, विकास एलेनचं कौतुक करावं तितकं कमी आहे. नाही, त्याच करता मी म्हटलं नाही, मागचं षटक भावेश पवारचं किमान 10 धावा पाहिजे होत्या. तुम्ही जसं म्हटलं ना 15 नाही, किमान 10 धावा पाहिजे होत्या. कॅल्क्युलेशन करायचं आहे, पण अजूनही काही होऊ शकते. भाई उम्मीद पे दुनिया टिकी आहे. बाकी काय होणार नाही याची काळजी या चेंडूने घेतलंय. पहिला रफ अँड डिशूम वाला मॅच. 105 झाल्या. त्याला प्रत्युत्तर देताना 94 धावा केल्यात. 11 धावांनी हा सामना गमावलाय. टाळ्यांचा गजर दोन्ही टीमसाठी येईल. 94 त्याने केल्यात. त्यानंतर टीम 94 खेळणारच आहे. पण रफ अँड टफ मॅच, रफ अँड हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच. दोन्ही बाजूनं अगदी षटकार चौकाराची आतषबाजी झाली. अगदी जसं दिवाळीमध्ये आपण फटाके उडवतो ना, तसे षटकार चौकार ठोकले गेले या सामन्यामध्ये. आणि या 11 धावांनी सामना जिंकलाय. शैवी 26 चंदनसरच्या संघानं हा सामना जिंकलाय. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच 3 जण आहेत. एक सुमित टेकले ज्यानं मॅचला स्टार्ट केलं, मध्ये मोमेंटमला चालू ठेवलं, ते माहीनं. त्याच्यानंतर भावेश पवारनं हा स्कोरबोर्ड जास्त वाढेल याची काळजी घेतली. गोलंदाजी करताना देखील आपला वर्चस्व त्यानं दाखवला. या 3 खेळाडूमध्ये निवड भावेश, सुमित, माही. 3 कॅन्डिडेट आहेत, 1 सीट आहेत, 3 उमेदवार, 3 दावेदार, 1 जागा खाली आहे आणि ती जागा भरले. त्या खेळाडूचं नाव आहे भाई माही मार रहा है. 35 धावांची खेळी माहीनं साकारलीत आणि माही ठरल्यात या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर महेश सकपाल माही.